नमस्कार फ्रेंड. तर आम्ही चाललो आहोत अंतापूर ताराबाजला. सकाळी 3:30 वाजता उठून बसवंत पिंपळगाववरून निघालो होतो आम्ही. आणि आम्हाला रस्त्यामध्ये गणपतीचं मंदिर लागलं. तर आम्ही विचार केला गणपतीचं दर्शन घेऊन मस्त छान आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर आम्ही आमचा पहिला स्टॉप गणपतीच्या दर्शनासाठी घेतला होता आम्ही. खूप छान दर्शन झालं सकाळीच. सुमारे 4:30 वाजता आम्ही मस्त दर्शन घेतलं असन. गणपतीचं दर्शन करून मन एकदम प्रसन्न झालं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही चाललो आहोत अंतापूर ताराबाजमध्ये दर्शन करण्यासाठी. तर मध्ये गणपतीचं मंदिर लागलं होतं, दर्शनासाठी थांबलो होतो. हो, इथे छान नदी आहे पण मग दिसत नाही, खूप सारं पाणी. तर निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आता मस्त छान थोडं उजाड होत चालला होता आणि बाहेरचं वातावरण खूप सुंदर दिसत होतं. जेव्हा पण आपण सकाळी पुढे जातो ना खूपच छान वाटतं. समजाय काय नाही होत. बस रे, आताच गेलते ना तुम्ही. शूज तिकडेच ठेवायचे होते. काहीला एवढं थंड नाही. तर इथली अशी मान्यता आहे की आपल्याला 5 घरं मागून पीठ आणायला लागतं आणि त्याचाच नैवेद्य करायला लागतो. तर त्यांनी पीठ मागून आणलेलं होतं आणि आम्ही इथं नैवेद्य बनवायला सुरुवात झाली होती. आणि इथं जोळी पावड्याचं जे सामान लागतं ते सगळं मिळतं. आणि इथं जवळच नदी आहे एक. इकडे तुम्ही बघू शकता मस्त असा सूर्य, हे सुंदर व्ह्यू आहे. आणि तिथेच त्याच्या खाली आहे एक वॉटरफॉल. आणि इथे आमची गाडी, रुद्र गाडीमध्ये बसलेला आहे. बघा पाणी. आणि हा सोनू दादा. हे बघा आजी बाजरीचं पीठ भिजवते आहे आणि तिकडं चहा. आणि इथं मेथीची भाजी मम्मी बनवते. पाणी ठीक. हे बघा अंकल आता जोळी पावळी मध्ये काय आणलंय जोळी. आणि हा चिकू अंकलने जोळी पावळी मध्ये काहीतरी आणलेलं आहे. थांबा आपण पण एक फोटो काढू. चिकू आणि हा बघा सानिध्य. इथे स्वयंपाक चाललेला आहे. गाईज हे बघा हे दोघं कशी मस्ती करत आहेत गाडीमध्ये. आणि इकडे त्यांचे काहीतरी बोलणं चाललेलं आहे. आणि मम्मी आंटी आणि आजी इथे स्वयंपाक करत आहे. म्हणजे मी एकटी बसलेले आहे गाडीत, मी आणि हे बघा तव्यावर आहे मस्त ताजीची बाजरीची भाकर. नक्की कमेंट करून सांगा की कोणाच्या घरी बाजरीची भाकर बनते आणि कोणाला आवडते. हे बघा किती सुंदर दिसते. आणि त्याच्या साईडला आहे मेथीची भाजी आणि त्याच्या साईडला भात. चला तर आता पूर्ण स्वयंपाक झाल्यावर स्वादिष्ट जेवण बनल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर बघा ते तुम्हाला इथे एक व्हाईट मंदिर दिसत असेल. आम्हाला आधी तिथे जाऊन मग एकदम वरती एक मोठंसं एक मंदिर आहे दावत मलिक बाबांचं. तर आम्हाला तिथे जायचं आहे, ते पण पायी. तर आता पुढे काय होईल आणि काय नाही तर तुम्ही नक्की बघा ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू राहा. किती सारं इतकं कोण चढणार मला पण नाही माहिती. हे बघा आंटी इथे चुरमा बनवती आहे.
आणि मम्मी भाकर भाजते आणि हा एक दादा जो की इथं स्वयंपाक करतोय. तर तुम्ही बघू शकता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि सगळी आता गाडीमध्ये पॅकिंग चाललेली आहे. हे सगळं इथे काढलेला पसारा आणि काही पप्पा काय केलं होता हे बघा. पप्पा देवांशू हे बघा कसं केलं. वाव हॅलो कर हे बघा. आणि इथे हे लोक सगळं सामान बाहेर काढलेलं ठेवतंय. माझ्याकडे काय म्हणते आजा गुरु महाराज विस्तार पीर बाबा. बाबांच्या मंदिराचे बांधकाम चालू आहे. यथाशक्तीप्रमाणे दान करत चला. बाबांच्या मंदिराचे बांधकाम चालू आहे. यथाशक्तीप्रमाणे दान करत चला. कशाला मलिदाला आणेलच नव्हते. त्याच्या हात जोड सोनू. दोन दोन बाबा की जय. बाबाने लूट लिया. आंटी कुठे आंटी ते काय माहिती कुठे. आंटी ती माग आहे. अंकल आंटी अंकलच्या माग आहे. सगळ्यात पुढे आता कलटे मारा ना. हे पाणी अजून असत किती भारी दिसलं असतं. भारी दिसता तुम्ही. हे बघा गाईस आम्ही अर्ध्याच्या वरती रस्ता क्रॉस केलेला आहे. तर आम्हाला तुम्हाला रस्ता दाखवते. आम्ही आता स्टॉप घेतलेला आहे. बघा आंटी आम्ही एवढे जण सगळ्यात वरती आणि अंकल मम्मी पप्पा आजी हे 4 जण खाली. तर इथे मध्ये आहे हे आहे दावल मलिक बाबाच्या पत्नीची समाधी. तर इथं आम्ही व्हाईट साडी आणि बांगड्यानी वटी भरलेली होती आणि इथं मन्नतचा धागा बांधला जातो तर तोच मी इथं बांधत आहे. माझ्या सासऱ्यांनी मन्नत केली होती का माझ्या पूर्ण परिवाराला मी इथं घेऊन येईन. त्या कारणाने आम्ही इथे आलेलो आहोत. माझे सासरे तर आता नाही ते पण मग आम्ही सगळ्याजणांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. चला तर आम्हाला 2 टप्पे पार केले आम्ही. आता एक शेवटचा टप्पा राहिला आहे.
आणि तो असं इतका वरती आहे. बघू आता काय होतं काही नाही. सगळ्यात जास्त मी थकले सगळ्यापेक्षा. हे बघू शकता तुम्ही किती वरती आहे. आमचं छोटंसं बाळ. बाई बोललाच तो. मोबाईल द्या काय. हे बघा तिथे उतार चढाव आलाय आणि तिथे वरती छोटू आहे. आता आपल्याला इथून चढायचं आहे. दम दम दावल मालिक बाबा की जय. तर मी आता चाललेले आहे 2 थंडी पाणी बॉटल घ्यायला. तर आता घेऊया. बघा खाली किती हे खोल आहे आणि चालत आपण आलेलो आहे दावल मलिक बाबांच्या दरबारात. हे बघा चला आता मध्ये जाऊया. आम्ही दावल मलिक बाबांच्या दरबारात एंटर झालेला आहे आणि इथे आहे. तर आता आम्ही इथे पाया पडतो. तर मी आता चाललेले आहे 2 थंडी पाणी बॉटल घ्यायला. तर आता घेऊया. इकडं वरती मंदिर आहे आमचं. आम्ही आता दर्शन खूप छान झालं. एवढं वरती एवढं महिन्यातून वरती चढलो. त्याचं फळ मिळालं आम्हाला दर्शन करून. तुम्हाला दाखवते इथून वातावरण कसं दिसतं ते. हे बघा हे मम्मी आणि पप्पा वरतून खाली येत आहे. तर हे बघा आता आम्ही खाली जायला चाललो. हाय हाय गाईज हाय गाईज हाय गाईज हाय गाईज. पाऊस खूप सारा पाऊस खूप सारा खूप सारा गेला आता कमी झालाय. खूप सारा आला होता. व्हिडिओ शूटिंग असलं आम्ही जेवायला बसलो तेव्हाच खूप सारा पाऊस आला होता. आता निघालो आम्ही घरी जायला. वातावरण बघा किती सुंदर झालंय. मस्त हेच ते मंदिर जे आपण सकाळी दर्शन घेतलं होतं गणपती बाप्पाचं. तर आणि हीच ती नदी जे सकाळी पाणी दिसत नव्हतं तर आता मस्त छान पाणी दिसतं आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला दावल मलिक बाबाचा तर नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय दीदी.